काँग्रेसकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यातील सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव होतं आमदार प्रणिती शिंदे यांचं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना काँग्रेसनं सोलापूर लोकसभेचं तिकीट जाहीर केलं आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत वडिलांचा झालेल्या पराभवाचा बदला लेक प्रणिती शिंदे घेणार अशा चर्चा होऊ लागल्या। मात्र आता सोलापूर लोकसभेसाठी भाजपनंही धक्कातंत्राचा वापर करत विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं तिकीट कापत युवा आमदार राम सातपुते यांना रिंगणात उतरवलंय। त्यामुळे आता सोलापूर लोकसभेत दोन युवा आमदारांमध्ये लढत निश्चित झाली आहे। त्याच संदर्भातील हा रिपोर्ट। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। भाजपनं 24 मार्चला लोकसभा निवडणुकांची नवी यादी जाहीर केली। या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर केली। सोलापुरात विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं तिकीट कापत भाजपनं राम सातपुते यांना तिकीट दिल्यानं आता सोलापुरात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी लढत होणार आहे। भाजपनं सोलापूरची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राम सातपुते कोण असा प्रश्न अनेकांना पडला होता। सुरुवातीला त्याचंच उत्तर देतो। राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत। तसंच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत। ऊसतोड कामगारांचा मुलगा ते आक्रमक आमदार आणि आता लोकसभेचा उमेदवार असा राम सातपुतेंचा प्रवास आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात सुरुवात केली। त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून राम सातपुतेंनी भाजपमध्ये प्रवेश केला। अवघ्या 30व्या वर्षी राम सातपुते हे आमदार झाले। 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांचा पराभव करून ते थेट विधानसभेत पोहोचले। राम सातपुते यांनी पुण्यातून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या तालमीत तयार झालेल्या राम सातपुतेंना 2019च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन भाजपनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता। तसाच तो आता देखील सोलापूर लोकसभेची उमेदवारी देऊन दिलाय। माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी या दुष्काळी भागातील सर्वसामान्य कुटुंबात राम सातपुते यांचा जन्म झाला। राम सातपुतेंचे वडील विठ्ठल सातपुते हे महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी कारखान्यात ऊसतोड कामगार होते। त्यांची आई जिजाबाई सुद्धा शेतात मोलमजुरी करायच्या। 1990 ते 1995 ही 5 वर्ष विठ्ठल सातपुते यांनी या साखर कारखान्यासाठी ऊस तोडणीचं काम केलं। परंतु मुलाला चांगलं शिक्षण मिळावं, आपला मुलगा ऊसतोड कामगार होऊ नये म्हणून त्यांनी राम यांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवलं। राम यांनी पुण्यात राहून मुद्रण तंत्र अर्थात प्रिंटिंग मेकॅनिझम यामध्ये पदविका आणि पदवीचं शिक्षण घेतलं। पुण्यात असतानाच राम सातपुते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभविपाच्या संपर्कात आले। अभविपाच्या विद्यार्थी आंदोलनात त्यांनी सातत्यानं सहभाग घेतला। काही आंदोलनाचं नेतृत्वही केलं। त्यामुळे अल्पावधीतच त्यांना भाजप युवा मोर्चाचं अध्यक्षपद मिळालं। भीमा कोरेगाव प्रकरणानंतर शहरी नक्षलवादावर त्यांनी अनेक शहरात जाऊन त्यांची भूमिका मांडली होती। त्यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं। फडणवीसांनी सातपुतेंच्या डोक्यावर नुसताच हात ठेवला नाही तर निवडणुकीचं तिकीट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता। 2019 साली राम सातपुते यांनी माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मातब्बर उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली। माळशिरस तालुका म्हणजे मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला। त्यामुळे उमेदवारी कोणालाही मिळो, ज्या बाजूने मोहिते पाटील त्या बाजूने निकाल असे या तालुक्याचं राजकीय गणित आहे। त्यामुळे भाजपात गेलेल्या मोहिते पाटील यांचा अर्थातच राम सातपुते यांच्या विजयात मोलाचा वाटा राहिला। मोहिते पाटील यांच्यामुळे जरी राम सातपुते आमदार झाले असले तरी कुशल संघटन कौशल्य, प्रश्नांची समज आणि वक्तृत्वाच्या बळावर राम सातपुते यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती। 2019च्या निवडणुकीत सातपुते यांना 1,03,507 मतं मिळाली तर जानकर यांना 1,09,17 मतं मिळाली। त्यावेळी राम सातपुतेंचा विजय हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता। विधिमंडळात आक्रमक भाषण आणि वैविध्यपूर्ण केलेल्या आंदोलनांमुळे राम सातपुते कायम चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं। युवा आमदार राम सातपुतेंना आता भाजपनं लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय। त्यांच्या समोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि 3 टर्म आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांचं कडवं आव्हान असेल। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच प्रणिती शिंदे आणि त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांना भाजपनं पक्षप्रवेशासाठी गळ घातल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या। गेल्या वेळेच्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात असणाऱ्या भाजपच्या डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी विजय मिळवला होता। त्यानंतर विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला वादाचा विषय ठरला होता। त्यामुळे आता भाजपनं सोलापूरच्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट करत राम सातपुते या युवा चेहऱ्यावर विश्वास दाखवला। सोलापूर लोकसभेत या दोन युवा आमदारांमध्ये होणाऱ्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या ट्विट वॉर सुद्धा सुरू झाले।
सुरुवातीला राम सातपुते यांच्या उमेदवारीचं स्वागत करत भान राखून प्रचार करा असा टोला प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना लगावला। त्यानंतर राम सातपुतेंनी एक पत्र लिहित प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर दिलं। त्यानंतर प्रणिती शिंदेंच्या समर्थकांनी हे बीडचं पार्सल बीडला परत पाठवून देऊ अशा आशयाच्या पोस्ट शेअर करत भूमिपुत्र विरुद्ध उपरे असा प्रचार करण्यास सुरुवात केली। त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोघांमधील प्रचार चांगलाच रंगेल असं वाटतंय। तुम्हाला सोलापुरातील या युवा आमदारांमध्ये होत असलेल्या खासदारकीच्या लढतीबाबत काय वाटतं ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।